स्टार्टेड। कल क्या देखा हम लोग ने? इन्सर्ट आणि अपडेट. एग्जैक्टली, इंसर्ट और अपडेट स्टेटमेंट्स देखे। आज हम देखेंगे डिलीट स्टेटमेंट और कुछ आगे वाले स्टेटमेंट्स जो भी अपने को फिजिबल है वो देंगे। ठीक है। ओके, सो हम लोगों ने कल देखा इंसर्ट और अपडेट। वीकली रिवाइज कर लेते हैं इंसर्ट और अपडेट को। इंसर्ट क्यों यूज होता है? जब भी हमारा एक बार टेबल का स्ट्रक्चर बन गया तो उसमें हम क्या कर सकते हैं, डेटा इंसर्ट कर सकते हैं बाय यूजिंग इंसर्ट स्टेटमेंट। ओके। और अपडेट का यूज कहाँ पे होगा? जब भी हमने कोई डेटा इंसर्ट कर दिया है, ठीक है, तो उसका नाम हमें चेंज करना है या फिर वो जो डेटा हमने इंसर्ट किया हुआ है उसको अपने को चेंज करना है, तो उस केस में हम क्या यूज करते हैं? अपडेट स्टेटमेंट। और अपडेट स्टेटमेंट में सबसे जरूरी क्या होता है? व्हाट इज इंपॉर्टेंट इन अपडेट स्टेटमेंट? नहीं तो पूरा टेबल अपडेट कर देंगे। क्या चीज है जो हमें देखनी पड़ेगी? कंडीशन यस, कंडीशन। कंडीशन ओके। और जो कीवर्ड हम अपडेट में यूज करते हैं वो कौन सा होता है? अपडेट टेबल XYZ। और उसके बाद कौन सा वर्ड यूज होता है? सेट. सेट परफेक्ट, सेट। और इंसर्ट में कौन सा यूज होगा वर्ड? इनटू वैल्यूज वैल्यूज। ओके। उसके बाद हमें देखना है, विल डायरेक्टली गो टू दी डिलीट स्टेटमेंट। हाँ, हमने इसके अलावा क्या देखा था कल? क्या देखा था? रोल बैक। रोल बॅक. रोल बैक देखा था और क्या देखा था? कमिट देखा था, बराबर। तो कमिट क्या करता है? कमिट काय करतो? बेसिकली सेव्ह करण्याचं काम करतो। पण सेव्ह कोणत्या केसमध्ये करतो? ज्यावेळेस आपण एखादं DDL परफॉर्म केलेलं असतं त्यावेळेस सेव्ह करण्याचं काम हे सिस्टम कडनं ऑटोमॅटिकली होतं। ठीक आहे. पण जर आपण एखादं DML परफॉर्म केलं, म्हणजे एखादी व्हॅल्यू इन्सर्ट केली किंवा अपडेट केली किंवा डिलीट केली, तर त्या केसमध्ये आपल्याला काय करायला लागतं? एक्सटर्नली सेव्ह करायला लागतं. पण जर टेबल केला क्रिएट तर तो ऑटोमॅटिकली सेव्ह होतो. ठीक आहे. जर तुम्हाला दाखवायचं ठरलं कमिट्सचे टाईप किती आहे, तर 2 टाईप. ठीक आहे. एक इम्प्लिसिट आहे आणि एक एक्सप्लिसिट आहे. ठीक आहे. हे सगळं दिलेलं आहे इथे बघा. इम्प्लिसिट कमिट म्हणजे काय? दिस इज कमिट issued by Oracle internally in 2 situations. First is when you perform any DDL operation. Okay, just a minute guys. Hello. क्लास चालू आहे. ठीक आहे. इम्प्लिसिट कमिट काय असतं? जे ओरॅकल कडनं इंटरनली इश्यू होतं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादं DDL ऑपरेशन परफॉर्म कराल त्यावेळेस ऑटोमॅटिकली कमिट होतं. मग DDL ऑपरेशन्स कोणते? क्रिएट, अल्टर, ड्रॉप, ट्रंकेट आणि रिनेम. ठीक आहे. ह्या केसमध्ये ऑटोमॅटिकली सेव्ह होऊन जातं हे ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर. तुम्हाला एक्सटर्नली कमिट जे करायला लागतं ते एक्सप्लिसिट कमिट. ठीक आहे. ते कधी होतं? ज्यावेळेस तुम्ही DML ऑपरेशन परफॉर्म करता, मग तुम्हाला बाय कमिट द्यायला लागतं. कमिट, सेमिकॉलन आणि ते एक्झिक्यूट केलं तर ते सेव्ह होतं. ठीक आहे. हे 2 डिफरन्स बघितले आपण. रोल बॅकचा यूज कुठे होतो? रोल बॅकचा यूज कुठे होतो? कोण सांगू शकेल? रोल बॅक इज नथिंग बट इट इज अंडू. अंडो. येस. आणि हा आपल्याला कुठेपर्यंत बॅक स्टेपला घेऊन जातो? जिथे आपण लास्ट कमिट केलेलं असतं. बरोबर. म्हणजे जर समजा मी आता ह्या 2 रो इन्सर्ट केल्या आणि मग कमिट केलं, सेव्ह केलं. ठीक आहे. आणि नंतर परत ह्या 6 रो इन्सर्ट केल्या. ठीक आहे. आणि ज्यावेळेस मी रोल बॅक करल तर तेव्हा तो मला कुठे घेऊन येईल?
ह्या 2 रो पर्यंत घेऊन येईल, कारण मी लास्ट टाइमला कमिट कुठे केलं होतं, 2 रो नंतर केलं होतं. ठीक आहे, हे प्रिटी मच क्लिअर आहे. कमिट आणि रोल बॅक इझी आहे. ठीक आहे, नंतर आपण बघूया डिलीट स्टेटमेंट. ओके, डिलीट स्टेटमेंट पण सेम आहे, जिथे आपल्याला वेअर कंडिशन द्यायला लागते. ओके, सो वेअर इज माय SQL डेव्हलपर. Okay, now we'll be looking into delete statement. delete चा यूज कुठे होतो? एक महेश, श्रेया, delete चा यूज कुठे होतो? आपल्याला डेटा डिलीट करायचा असेल तर आपण डिलीट वापरतो. बरोबर. कोणती जर आपल्याला एखादी रो डिलीट करायची असेल तर आपण काय यूज करतो? डिलीट यूज करतो. हा दाखवत नाही आहे. स्टार्ट फ्रॉम एनिवेज. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ते काय करतं, त्याची काही गरज नाही आहे. आपण डायरेक्टली जाऊया आपल्या टेबलमध्ये. आता हा आपला टेबल आहे. ठीक आहे, आता आपण बघितलं, आपण सुरुवात कुठून केली? टेबल क्रिएशन पासून, बरोबर आहे ना? सगळे आहेत का जागेवरती? एव्हरीवन इज देअर? हर्ष, येस ईशान, सर. महेश, दीपक, येस सर. दीपक, मल्लिकार्जुन आहात ना सगळे? दीपक, ओके गुड. चलो, आपण सुरुवात कुठून केली? आपण सगळ्यात आधी टेबल क्रिएट केला, बरोबर? मग त्या टेबलमध्ये आपण काय केलं? रोज इन्सर्ट करायचा प्रयत्न केला, इन्सर्ट केल्या. इन्सर्ट केल्यानंतर आपण काय केलं? इन्सर्ट केलेल्या रोज आपण अपडेट पण करून बघितल्या. ठीक आहे, आता एखादी रो जर मी इन्सर्ट केलेली आणि ती मला जर नको असेल, ती मला डिलीट करायची असेल, तर मी काय करतो? काय यूज करतो? डिलीट कमांड यूज करतो. आता आपला टेबल कोणता आहे? स्टार फ्रॉम स्टुडंट्स. ठीक आहे, मी जर याला एक्झिक्यूट केलं, सी, आपला हा टेबल आहे. ठीक आहे, आता माझी रिक्वायरमेंट अशी आहे की मला 8व्या नंबरचं रेकॉर्ड नकोय, मला डिलीट करायचं. तर मी कसं करणार? बाय युझिंग डिलीट. सी, कसं करतो? डिलीट फ्रॉम टेबल नेम. टेबल नेम काय आहे? स्टुडंट्स. ओके, डिलीट फ्रॉम स्टुडंट्स. ओके, आणि काय द्यायचं आपल्याला? वेअर कंडिशन द्यायची आहे. वेअर कंडिशन जर नाही दिली तर काय होणार? अख्खाच्या अख्खा टेबल मधला डेटा उडणार आपल्या. लक्षात राहू द्या, वेअर कंडिशन खूप इम्पॉर्टंट आहे. जसं आपण अपडेट करताना वेअर कंडिशन देत होतो, तसं इथेही द्यायची. ठीक आहे, सर मग त्याला आपण रोल बॅक करू शकतो का? हा, त्याच्यावरती येऊया आपण. हा, त्या रोलबॅकच्या प्रॉपर्टीवरून आपल्याला ना त्याचे आणखीन टाइप्स पडतात. म्हणजे ट्रंकेट आहे, ड्रॉप आहे आणि डिलीट आहे. तिघांचं काम आहे ना थोडं अधिक फरकानं सेमच आहे. त्यातला डिफरन्स आपण बघणार होता, तिथे जाऊया. ठीक आहे, डिलीट फ्रॉम स्टुडंट्स वेअर काय द्यायचं? जर मला 8वं रेकॉर्ड डिलीट करायचं असेल तर काय द्यायला लागेल? काय कंडिशन द्यायला लागेल? रोल नंबर इज इक्वल टू 8. ओके, रोल अंडरस्कोर नंबर इज इक्वल्स टू 8. आता हे एक्झिक्यूट केलं तर काय व्हायला पाहिजे? होईल का? काय आलं? 1 रो डिलीटेड. आता कोणती रो डिलीट झाली? सी, 8वी रो गेली का? काय केलं मी फक्त डिलीट फ्रॉम टेबल नाव दिलं. फक्त हे लक्षात ठेवा, डिलीट फ्रॉम. इथे जसं आपण तिकडे सेट कीवर्ड यूज केला होता अपडेट मध्ये, इन्सर्ट मध्ये इन्सर्ट इनटू टेबल व्हॅल्यूज. ओके, आणि तसं इथे काय आहे? फ्रॉम आहे. डिलीट फ्रॉम स्टुडंट्स वेअर रोल नंबर इज इक्वल्स टू 8. मग 8 रोल नंबर असलेलं रेकॉर्ड काय आलं? डिलीट झालं. बॅक एंडला ते आहे का सध्या अवेलेबल? नाही. पण जर आता मी रोल बॅक केलं, काय व्हायला पाहिजे? ते रेकॉर्ड यायला पाहिजे का डिलीट केलेलं?
डिलीट कोणती कमांड आहे? येस DML DML. बरोबर. एक्झिक्यूट करूया. सी रोल बॅक कम्प्लिटेड. पण ऍक्च्युअल मध्ये रेकॉर्ड आलंय का? आलंय परत. मग रोल बॅकचं फंक्शन सॅटिस्फाय केलं त्याने. रोल बॅक काय केलं? अंडू केलं ना. रोल बॅक म्हणजे काय केलं का? अंडू. ओके. Yes, sir. आता मी काय करतो, मी आणखीन एक ट्रायल करतो याच्यावर. तुम्हाला डिलीट समजलंय. डिलीट मध्ये काय रॉकेट सायन्स नाही आहे. आता जर मला समजा 7वं आणि 8वं रेकॉर्ड डिलीट करायचे, ठीक आहे, मी काय करतो, पहिल्यांदा 8वं करतो, मग ते कमिट करतो, मग 7वं डिलीट करतो. मग तुम्ही मला सांगा कोणतं रेकॉर्ड यायला पाहिजे, किती रेकॉर्ड यायला पाहिजे. ठीक आहे. सी डिलीट फ्रॉम स्टुडंट्स, ठीक आहे, वेअर रोल नंबर इज इक्वल्स टू 8. मी आता याला डिलीट करतो, याला उडून टाकतो. ठीक आहे. डिलीट झालं. डिलीट झालं का नाही हे कसं कळेल मला? टेबल मला व्ह्यू करायला लागेल. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स. गेलं, रेकॉर्ड गेलं. आता मी याला कमिट करतो. ठीक आहे. कमिट केलं, त्यानंतर जर मी रोल बॅक केलं तर माझं गेलेलं रेकॉर्ड मला परत मिळेल का? नाही No. नाही. 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 रोल बॅक मला नाही. कुठपर्यंत घेऊन जाणार? रोल बॅक मला लास्ट टाइमला जिथे कमिट केलं होतं तिथपर्यंत घेऊन जाणार. जर मी रोल बॅक जरी केलं तरी तो मला कुठे घेऊन जाणार? सी रोल बॅक कम्प्लीट दिसेल तुम्हाला, पण जरी रोल बॅक केलं तर सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स केलं तरी लास्ट टाइमला मी कधी कमिट केलं होतं हे रेकॉर्ड डिलीट केल्यानंतर मी सेव्ह केलं. मग ते रेकॉर्ड माझं कायमचं गेलं, ते मला कधीही भेटणार नाही परत. ठीक आहे. इतकं सोपं आहे हे. फक्त थोडं थोडं लक्षात ठेवायचं, जास्त नाही. सिक्वल ही सगळ्यात सोपी लँग्वेज आहे. ठीक आहे. आता जर मला रोल नंबर 7 डिलीट करायचं असेल तर मी करू शकेल. एक्झिक्यूट करतो याला. 7 वाला डिलीट झालं आणि 6 वाला जर मला डिलीट करायचं असेल तर मी करू शकतो. ते पण डिलीट झालं. ठीक आहे. मी आता 7ही डिलीट केला, 6ही केला, बरोबर, रोल नंबर. आता जर मी रोल बॅक केलं, कमिट नाही, तर मला 7 आणि 6 दोन्ही मिळतील. प्रश्न समजला का? मी मागच्या वेळेस कमिट केल्यानंतर माझ्याकडे 7 रेकॉर्ड होते. आता त्यातले मी एक 6वं डिलीट केलं आणि 7वं डिलीट केलं. रोल नंबर 6 आणि 7 मी डिलीट केलं. पण आता जर मी रोल बॅक केलं तर रोल बॅक मला कुठे घेऊन जाईल? लास्ट टाइमला जिथे कमिट केलं होतं तिथे. पण त्यावेळेस दोन्ही रेकॉर्ड होते माझ्याकडे. मग आता जर मी रोल बॅक केलं तर मला दोन्ही रेकॉर्ड परत यायला पाहिजे, बरोबर ना? बघूया काय होतं. सी आलं. 6 आणि 7 दोन्ही रेकॉर्ड झाले तुमचे? येस, नो? Yes. 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 तर मग येस तुम्हाला हे प्रिटी मच क्लिअर आहे की रोल बॅक काय करतं आणि कमिट काय करतं. ठीक आहे. याच्यामध्ये काहीच वेगळं नाहीये. हेच ऍप्लिकेशन आहे रोल बॅक आणि कमिट. ठीक आहे. मी याला डन करतो रोल बॅक आणि कमिटला. म्हणजे जे आपलं मेन टार्गेट होतं ना, की आपल्याला ह्या सगळ्या कमांड्सवरती जास्त फोकस करायचा आहे. तर हे बेसिक तुम्हाला कळायला हवं की कमिट कुठपर्यंत कमिट करतं. ऑटो कमिट कधी होतात सिस्टममध्ये? ऑटो कमिट कधी होतात? ज्यावेळेस DDL परफॉर्म करतो. बस एवढंच बेसिक आहे. आणि हे 5 वर्षाच्या इंटरव्ह्यू ही क्वेश्चन विचारली गेलीत मला स्वतःला. त्यामुळे असं नाही की ते फक्त एंट्री लेवलला विचारली जातील किंवा काय. त्यामुळे हे तुमच्या मनातून काढून टाका. मला DDL मध्ये कोणत्या कमांड्स येतात, DML मध्ये कोणत्या येतात, हे सगळं विचारलंय. ठीक आहे. सो आपण थोडंसं पुढे जाऊया. डिलीट आपलं झालेलं आहे. ओके. आता आपल्याला आहे ना एक महत्वाची गोष्ट बघायची आहे. ड्रॉप आणि ट्रंकेटकडे आपण येऊया नंतर. ठीक आहे. नाहीतर मग ते घेऊ शकतो आपण, बट ड्रॉप आणि ट्रंकेट, चला डिलीट, ड्रॉप आणि ट्रंकेट मधला डिफरन्स बघूया आपण. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, इंटरव्ह्यू मध्येही विचारला जाऊ शकतो. डिफरन्स बिटवीन डिलीट, ड्रॉप अँड ट्रंकेट. त्याच्या आधी ड्रॉप आणि ट्रंकेट हे काय आहे हे आपल्याला बघायला लागेल, बरोबर ना? डिलीट तर आपल्याला समजलं की एखादा रेकॉर्ड जर डिलीट करायचा असेल वेअर कंडिशन देऊन तर काय होतं, ते रेकॉर्ड आपण डिलीट करू शकतो. आता मी काय करतो, एक टेम्पररी माझा जो टेबल आहे स्टुडंट त्याची एक कॉपी बनवून घेतो. ठीक आहे. त्याच्यासाठी काय करतो, क्रिएट टेबल
stud stud as select star from students. Okay, let's execute this. ओके, स्टूड नावाचं टेबल आपल्याकडे ऑलरेडी आहे. मग मी स्टूड 01 किंवा स्टूड अंडरस्कोर 1 नावाचं टेबल बनवतो. ठीक आहे, तो टेबल बनलेला आहे. म्हणजे काय आलं, या टेबलची एक कॉपी बनवली मी. आता जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टूड अंडरस्कोर 1 केलं तर सेम टेबल मला इथे दिसेल. ठीक आहे, आता मला सांगा, आपण डिलीट तुमच्या लक्षात आलं बरोबर. आता आपण बघूया ट्रंकेट. ट्रंकेट काय करतं ट्रंकेट महेश? स्ट्रक्चरशी रिलेटेड आहे ना? नाही सॉरी, हा बरोबर. मी ट्रंकेट डेटा परमनंट डिलीट करतो. ठीक आहे, बघूया आपण. ठीक आहे, ट्रंकेट टेबल नेम हा सिंटॅक्स याचा फक्त इतका छोटा सिंटॅक्स आहे. ट्रंकेट टेबल नेम. आपल्या केसमध्ये टेबल नेम काय आहे? कोणता टेबल ट्रंकेट करायचा आहे मला? स्टूड अंडरस्कोर 1. सगळे आहात ना इथे, इम्पॉर्टंट चाललंय बरं का. हर्ष, धीरज, संध्या, महेश, मल्लिकार्जुन, दीपक. येस सर. धीरज अवेलेबल ना? येस सर. परफेक्ट. खूप सोपं आहे. ट्रंकेट टेबल नेम. आता टेबल नेम आपला कोणता ह्या केसमध्ये? स्टूड अंडरस्कोर 1, स्टुडंट अंडरस्कोर 1 हा टेबल आहे. जर मी याला ट्रंकेट म्हटलं तर ट्रंकेट काय करतो बघा. ट्रंकेट काय करतो, हा तुमचा टेबल मधला जितकाही डेटा आहे, टेबल मधला डेटा उडून टाकतो. पण टेबलच्या स्ट्रक्चरला तो टच करत नाही. स्ट्रक्चर म्हणजे काय? क्रिएट कमांड यूज करून आपण जो टेबल बनवला होता का, तो झाला टेबलचा स्ट्रक्चर. त्याला तो हातही लावणार नाही, पण आतमधला डेटा उडून टाकणार. बघूया. ट्रंकेट टेबल सी टेबल स्टूड अंडरस्कोर 1 ट्रंकेटेड, म्हणजे तो ट्रंकेट झाला. आता जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम हा टेबल जर केलं तर मला आउटपुटला काय यायला पाहिजे? काय येईल? आता जर डेटाच नाही आहे टेबलमध्ये, मग काय येईल मला आउटपुटला? स्ट्रक्चर. टेबलचं फक्त स्ट्रक्चर दिसेल. म्हणजे जर मी डिलीट वापरलं विदाउट वेअर कंडिशन तर सेम ॲज दॅट ऑफ ट्रंकेटचा रिझल्ट. पूर्ण टेबल चालला गेला माझा, म्हणजे डेटा चालला गेला. पण ट्रंकेटला मी रोल बॅक करू शकेल का? ट्रंकेट झाल्यानंतर माझा टेबल गेलेला आहे, तो रोल बॅक होईल का? बेसिकली हे बघा, असं समजा मी तुम्हाला काय सांगितलंय, ट्रंकेट झालं, कमिट झालं, हे कधी आपल्याला द्यायला लागतं? DML नंतर यूज होतं. पण मी आत्ता काय यूज केलं? सॉरी माय बॅड. मी तुम्हाला काय सांगितलं? कमिट झालं आणि रोल बॅक झालं, हे आपण कधी यूज करतो? व्हेन वी परफॉर्म एनी DML ऑपरेशन, तर ते इफेक्टिव्ह आहे बरोबर. पण ट्रंकेट कोणतं ऑपरेशन आहे? DDL ऑपरेशन आहे ना. पण DDL मध्ये काय होतं? ऑटोमॅटिक कमिट होऊन जातं बरोबर. ऑटोमॅटिकली कमिट झालं म्हणजे मी जे ट्रंकेट परफॉर्म केलं ना, ट्रंकेट झाल्या ऑटोमॅटिक कमिट होऊन गेलं. मग जर मी रोल बॅक केलं तर परत तो डेटा मला येणार आहे का? नाही. इथे दिसेल तुम्हाला रोल बॅक कम्प्लिटेड, पण दिसेल का डेटा? बघूया. आला का डेटा? रोल बॅक तर मी केलं पण नाही आला. कारण काय? ज्यावेळेस मी ही कमांड परफॉर्म केली त्यावेळेस काय आलं, सिस्टमने इंटरनली त्याला सेव्ह करून टाकलं. लक्षात आलं? हे ट्रंकेट टेबल स्टड 1 झाल्या तो कमिट होऊन गेलं. कारण आपण काय शिकलोय? आपण असं शिकलोय ना की ज्यावेळेस आपण DDL परफॉर्म करतो तर ऑटोमॅटिकली कमिट होऊन जातं. मग जर कमिट झालं, तुम्ही कितीही रोल बॅक करा, ते कमिट झाल्यानंतर तिथंच घेऊन जाणार, म्हणजे ते ऑटोमॅटिक सेव्ह होऊन गेले. लक्षात आलं? ट्रंकेटनी काय केलं तुम्हाला? आतमधला सगळा डेटा त्यांनी थोडक्यात डिलीट करून दिला, पण तो आपल्याला रोल बॅक करता आला का? नाही. नो. ठीक आहे, आता हा डेटा गेला तो कायमसाठी. ट्रंकेट टेबल आपण टेबल घेतला, ट्रंकेट टेबलचं की आपण कॉलम पण यूज केलं नाही असं नाही. येस, स्ट्रक्चर रिलेटेड आहे, पण त्याच्यासाठी आपल्याकडे अल्टर कमांड आहे, जी आपण अजून बघणार. आपल्याला फक्त एखादा कॉलम उडवायचा असेल, ठीक आहे, त्यासाठी आपण अल्टर कमांड वापरतो. आपण बघू ती. किंवा रो वगैरे. रो साठी ट्रंकेट कधीच नाही. रो साठी आपल्याकडे डिलीट आहे ना. रो साठी आपल्याकडे डिलीट विथ वेअर कंडिशन आहे. ट्रंकेट काय करतं? ट्रंकेटचं एकच काम आहे, हा सगळे डेटा. त्यात रोचा काही संबंध नाही. रोचा संबंध डिलीट मध्ये येणार आहे. दोघांमधला हाच तर डिफरन्स आहे. ओके,
प्रश्न विचारत चला असं समजतं मग नाही का. डिलीट ड्रॉप झालं, सॉरी ट्रंकेट झालं. आता आपल्याकडे पुढची कमांड आहे. सर ट्रंकेट जर डेटा हे करतोय तर मग तो डीडीएल मध्ये का असेल बरं? म्हणजे डेटा हे करतोय ना, तो स्ट्रक्चर काय तर ऍज करतोय? इट इज ठेवतोय, बरोबर. मग तो डेटा डिस्क्रिप्शन लँग्वेज मध्ये काय आहे? पण तो रोल बॅक होत नाही ना. तर तो एक पॉइंट आपल्याला कन्सिडर करायला लागेल त्याच्यामध्ये. ऑटो कमिट होतात ना. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे कमिट करतोय तो पूर्ण म्हणून. ऑटो कमिट आहे. हा हा, ठीक आहे. विदाउट प्लॅनिंग काय म्हणता? काय नाही, ऑटो पेमेंट. ऑटो कमिट होतं ना रोल बॅक नंतर. कदाचित ते कारण असेल. कमिट होतं म्हणून त्याला डीडीएल मध्ये ठेवलं असेल. बरोबर आहे, क्वेश्चन बरोबर आहे. तो तर स्ट्रक्चरला हातच लावत नाही, मग तो डीडीएल मध्ये का? मे बी हे रिझन असेल त्याच्या मागे. बरोबर ना. तोच प्रश्न होता. गुड गुड. बरोबर आहे ना, कारण आपण काय शिकलोय, डीडीएल डील्स विथ द स्ट्रक्चर ऑफ टेबल. पण आपण हा ट्रंकेट तर डीडीएल मध्ये आहे, पण त्यांनी स्ट्रक्चरला हातही नाही लावला, त्यांनी फक्त डेटा डिलीट केला. मग तो डीडीएल कसा? मग त्याचं कारण कदाचित हे असेल, तुम्ही सर्च पण करा गुगलवरती, त्याचं कारण कदाचित हे असेल की ते ऑटो कमिट होतं. ऑटो कमिट होणाऱ्या मे बी सगळ्या ज्या कमांड्स असतील त्या डीडीएल मध्ये असतील. ओके. पुढची कमांड आहे आपली ड्रॉप. डिलीट, ट्रंकेट आणि ड्रॉप यांचं काम काय? काहीतरी डिलीटच करणं. पण ड्रॉप मध्ये काय होतं, मी आता एक काम करतो, मी याचं आहे ना आणखीन एक कॉपी बनवतो स्टुडंट टेबलची. कसं? क्रिएट टेबल stud_02 as select star from students. ठीक आहे, स्टुडंट्स टेबलचीच एक मी कॉपी बनवते. आपण ह्या क्वेरीकडे येणार आहे. ठीक आहे, आपल्याला शिकायचे अजून हे सगळं. ठीक आहे. ड्रॉप काय करतो? ड्रॉपचं फंक्शन असं असतं, ज्यावेळेस आपण ड्रॉप परफॉर्म करतो तर त्यावेळेस टेबलमध्ये असणारा डेटा पण जातो आणि टेबलचं स्ट्रक्चर पण जातं. ओके. मग इथे जर मी लिहिलं टेबलचं स्ट्रक्चर अलॉंग विथ, ठीक आहे, त्याचा सिंटॅक्स काय आहे? ड्रॉप टेबल, टेबल नेम सेम ॲज दॅट ऑफ ट्रंकेट. ट्रंकेटच्या ऐवजी फक्त मी काय केलं, ड्रॉप वर्ड यूज केला. आता आपल्याकडे टेबल कोणता आहे? कोणता टेबल आहे माझ्याकडे? जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम student_02 केलं, तुमच्या लक्षात येईल आपला टेबल सेमच आहे, फक्त त्याचं नाव वेगळं टेबल आपण बनवलेलं आहे. आता आपल्या टेबलचं नाव काय इथे? students_02. मी आता याला एक्झिक्यूट करतो. ड्रॉप टेबल student_02 सी. काय आलं रिस्पॉन्स मध्ये? टेबल student2 ड्रॉप. ठीक आहे. मग आता जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम student2 केलं, मला काय येईल आउटपुटला बघा? टेबल ऑर व्ह्यू डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे हा टेबल, ह्या नावाचं टेबल या सिस्टम मध्ये आहे का? नाही, कारण तो ड्रॉप झाला. त्याचं स्ट्रक्चर पण गेलं आणि त्याचा डेटा पण गेला. आणि जर ड्रॉपला रोल बॅक केलं तर येईल का माझा डेटा? नाही, ऑटो कमिट सिस्टम कडनं परफॉर्म झालं. ठीक आहे. बघा, रोल बॅक केल्यानंतर मग मला दिसेल का तो डेटा? नाही. रोल बॅक केलं तरीही तो आला नाही. मग काय डिफरन्स आहे तुम्हाला विचारू शकतात. ट्रंकेट, ड्रॉप आणि डिलीटचा डिफरन्स सांगा तुम्ही. मग आपण इथे एक टेम्पररी बघूया. डिलीट, ड्रॉप आणि ट्रंकेट. समजलं का काय आहे? डिलीट काय करतं? सिंगल रेकॉर्ड डेटा रेकॉर्ड्स डिलीट. सिंगल रेकॉर्ड डिलीट करतो. रेकॉर्ड व्हॅन युज्ड विथ आणि ड्रॉप. ठीक आहे. डिलीट काय करतं? ज्यावेळेस मी वेअर कंडिशन सोबत त्याला यूज करतो त्यावेळेस काय करतं ते?
ते सिंगल रेकॉर्ड डिलीट करतं आपल्यासाठी. ठीक आहे. ट्रंकेट काय करतं कोण सांगेल? रेकॉर्ड म्हणजे डेटा डिलीट करतो, स्ट्रक्चर ऍज इट इज ठेवतो. ऑल रेकॉर्ड्स रोज रेकॉर्ड्स, बरोबर, ऑल रोज आणि किंवा रेकॉर्ड्स. ड्रॉप काय करतं? स्ट्रक्चर पण आणि डेटा पण. डिलीट्स स्ट्रक्चर अलॉंग विथ डेटा. ठीक आहे. आणखीन काय डिफरन्स आहे श्रेया तिघांमध्ये? तिघांमध्ये आणखी एक डिफरन्स आहे. रोल बॅक आणि कमिट. येस, डिलीटला आपण रोल बॅक करू शकतो. येस. रोल बॅक पॉसिबल, आणि या दोघांमध्ये पॉसिबल आहे का? नाही. रोल बॅक नॉट पॉसिबल. ठीक आहे. इंटरव्ह्यूला एवढं जरी तुम्ही ट्रंकेट आणि ड्रॉपला रोल बॅक आपण नाही करू शकत. ठीक आहे. इंटरव्ह्यूअरला हे दोन्ही जरी तुम्ही आन्सर दिले, दोन्ही डिफरन्स तिघांमध्ये, इट्स मोर दॅन सफिशियंट. आणि खूप सोपं आहे, काय वेगळं नाही आहे. डिलीट काय करतो? एक पर्टिक्युलर रेकॉर्ड, एक म्हणजे अनेक सुद्धा असू शकतात. वेअर कंडिशन जर मल्टिपल रेकॉर्ड सॅटिस्फाय करत असेल, ठीक आहे, वेअर रोल नंबर इज इक्वल्स टू, किंवा मग वेअर फर्स्ट नेम इज इक्वल्स टू राम दिला आपण, राम नावाचे 5 लोक आहेत, ते 5ही डिलीट होतील. मग इथं काय आलंय? सिंगल रेकॉर्ड अलॉंग when used with where condition. सिंगल असेल, मे बी मल्टिपल सुद्धा असू शकतात. ठीक आहे. सिंगल मल्टिपल वेअर कंडिशन द्यायला लागेल. आणि डिलीट मध्ये जर वेअर कंडिशन नाही वापरली तर काय होतं? इट विल परफॉर्म सेम ॲज दॅट ऑफ ट्रंकेट. ठीक आहे. ट्रंकेट सारखं सगळ्या रो डिलीट होऊन जातील. मी जर फक्त डिलीट फ्रॉम स्टुडंट्स बोललो तर सगळे रेकॉर्ड चालले जातील, सेम जसं ट्रंकेटने केलं तसंच. ठीक आहे. ड्रॉप मध्ये काय होतं? स्ट्रक्चर आणि डेटा टेबलचा दोन्ही चालला जातो, आणि याच्यामध्ये रोलबॅक पॉसिबल नाही. ओके, समजलं? आपण याच्यावरती आणखी एक हे घेऊया. थांबा, मी आता परत एकदा तो टेबल बनवतो. स्टुडंट 01, मी स्टुडंट 1 ला पण ड्रॉप करतो एकदा. ठीक आहे. आणि क्रिएट टेबल स्टुडंट 01 ॲज select star from students. ठीक आहे. stud01 नावाचा आपला टेबल बनलेला आहे. आता मी काय करणार आहे बघा. सिलेक्ट स्टार फ्रॉम, वी विल बी युजिंग डिलीट विदाउट युजिंग वेअर कंडिशन. सिलेक्ट स्टार फ्रॉम हा टेबल आहे. मी जर फक्त बोललो डिलीट फ्रॉम स्टुडंट 01, वेअर कंडिशन दिली आहे का? नाही. काय होईल? 7 रोज डिलीटेड, सगळ्या रोज चालल्या गेल्या. मग जर सिलेक्ट स्टार फ्रॉम परत स्टुडंट 1 केलं तर दिसेल का काही? नाही. ऑपरेशन कसं परफॉर्म केलं? ट्रंकेटमध्ये पण असंच होतं ना, आपल्या सगळ्या डेटा चालला जातो, सगळ्या रोज डिलीट होऊन जातात. रोल बॅक कम्प्लिटेड. सी, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट आले परत. तोच डिफरन्स आहे. वेअर कंडिशन नाही वापरली तर सगळ्या रोज चालल्या जातील, पण आपण जर रोल बॅक केलं तर तुम्हाला त्या रोज परत मिळतील. पण जर हे मी ट्रंकेट केलं असतं तर त्या रोज परत मिळाल्या असत्या का? नाही. ओके, डिफरन्स प्रिटी मच क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर. आता आपण विल गो विथ सिलेक्ट कमांड. ठीक आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग आणि सगळ्यात वाईडली यूज होणारी कमांड सिलेक्ट. ठीक आहे. आपल्याकडे डेटा सेट कोणता आहे? चेक. वी हॅव एनी बिग टेबल. आज जास्त होतंय का? जास्त होतंय? नाही. कोणीतरी म्हटलंय जास्त. थांबायचं का? एक काला जरी थांबायचं असेल तर थांबूया आपण, हरकत नाही. विल कंटिन्यू टुमॉरो. बोला पटकन, काय विषय नाही. हर्ष, धीरज. नाही सर, काही तसं काही.
ठीक आहे, विल वाइंड अप टुडे. आपण उद्या घेऊ सिलेक्ट फ्रेश माइंडनी. ठीक आहे, उद्या शनिवारी, उद्या काही अडचण नाही ना कुणाला? रविवारी सुट्टी घेऊ आपण. नाही नाही नाही, काही नाही अडचण. ठीक आहे, चालेल. रविवारी हॉलिडे. मे बी परत काय होतं मग वीक मध्ये एखादी सुट्टी होतीच आपली. एक तर मी नसतो किंवा काहीतरी माझं काम चालू असतं. मग आपण उद्या